नमस्कार मित्रांनो, केरळच्या या टूरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओत आपण पाहिलं की आपण थ्रिसूरवरून अधिरापल्ली वॉटरफॉलला कशा रीतीने व्हिजिट देऊ शकतो, अधिरापल्ली वॉटरफॉलचा ट्रेक कशा रीतीने करू शकतो, याची संपूर्ण माहिती मागील व्हिडिओमध्ये आपण बघितली. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला अधिरापल्ली वॉटरफॉलपासूनच चलाकुडीला न जाता जायचं आहे उटीला. तर कशा रीतीने आपल्याला प्रवास करावा लागेल, याच्यात आपण कोणत्या कोणत्या बस घ्यायच्या, कुठं थांबणं होईल, कोणती रेल्वे घ्यायची, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करील. संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. सुरू करूया आता हा जंगलातला प्रवास उटीकडचा. बरोबर 2:30 वाजलेले आता. आता आपलं जे पुढचं डेस्टिनेशन राहणार आहे ना, ते उटी राहणार आहे. तर उटीला जाण्यासाठी इथून कसं जाता येईल अधिरापल्लीवरून? तर अधिरापल्लीवरून 2 ऑप्शन आहे. एक तर चालाकुडीला जावं लागेल किंवा इथूनच एक दुसरी बस पकडावी लागेल. चालाकुडीवरून कोइंबतूरची बस पकडून जावं लागेल किंवा जर चालाकुडीवरून नसेल जायचं आणि इथून जायचं असेल तर आपल्याला इथून जावं लागेल वारपलाई या ठिकाणी. तिथून जावं लागेल पोलाचीला आणि मग तिथून आपण जाऊ शकतो उटीला. तर मग आता मी इथूनच जातो आहे, कारण की इथं बरोबर 2:30 वाजता बस येते वारपलाईची. मी चौकशी केली आणि इथं वेट करतो आहे आता बसची, आणि मग इथून आपण जाऊ वारलपराई या ठिकाणी. आता 2:30 वाजता बरोबर आपला प्रवास सुरू झाला. आता वारपलाई, मला प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित येत नसेल, मी खाली लिहून देईन. हे केरळचं नाव थोडं अवघड वाटतं आहे. आणि काही अशी बस आहे आपली वारपलाईची. आणि जर समोरून एखादी दुसरी गाडी आली तर ते हिमाचलला कसं गाड्या मागं पुढं घेतात, तसंच करावं लागतं इथं पण. आणि आता कंडक्टर आला होता, तो बोलला बस तुम्हाला चेंज करावं लागेल, कारण की आता ह्या बसमध्ये काहीतरी फॉल्ट झालेला आहे. तर मग दुसरी बस आपण घेणार आहे, पाहूया आता. तर बसवाल्यानी, हे बघा, ही प्रायव्हेट बस होती का ज्याच्यात आपण आलो, त्याने आता आपल्याला इथं उतरवलेलं आहे. म्हणाला का दुसऱ्या बसमध्ये तुम्हाला इथून जायचं आहे. तर बघूया किती वेळात येते. आणि पहिल्यांदा असा अनुभव आला, पंजाबमध्ये असा अनुभव आला होता मला ह्या बसमधून त्या बसमध्ये, पण केरळमध्ये पण आता ह्या प्रायव्हेट बसचा पहिला अनुभव घेतोय मी असा. ही दुसरी बस आली आता इथं, आणि आता ह्या बसने आपला प्रवास पुढं चालू होऊन जाईल. मित्रांनो, केरळच्या जंगलाचा अनुभव घ्यायचा असेल तर अथिरापल्ली वॉटरफॉलपासून ही वालपराई हिल स्टेशनकडे जाणारी बसचा प्रवास नक्की करावा. हा संपूर्ण मार्ग वेस्टर्न घाट, घनदाट जंगल, वन्यजीव क्षेत्र याच्यातूनच जातो.
या रस्त्यावर बस सुरू होताच शहराचा आवाज हळूहळू मागे पडतो आणि समोर उघडते हिरवळ, उंच झाडे. आता सध्या पाऊस कमी आहे त्याच्यामुळं नाहीतर इथं धुक्याची चादर आपल्याला दिसली असती. बस प्रत्येक वळणावर जणू निसर्गाशी संवाद साधते असंच वाटतं. हा बस प्रवास घनदाट जंगलातून असल्यामुळं हा रात्रीचा प्रवास इथं टाळला जातो. त्याच्यामुळं शक्यतो दुपारी तुम्ही 1-2 वाजेपर्यंत अधिरापल्लीला पूर्ण व्हिजिट करून मग ह्या बसचा पर्याय तुम्ही निवडू शकतात. पावसाळा किंवा हिवाळ्यात या मार्गावर धुके इतकं दाट असतं की समोरची बसही दिसत नाही. मध्ये-मध्ये लहान धबधबे रस्त्याच्या कडेला वाहताना दिसतात. हा प्रवास पाहण्याचा नाही तर अनुभवण्याचा प्रवास आहे. आणि जसजसं आपण वालपराईच्या जवळ येतो ना, तसतसं हे निसर्गाचं रूप हे बदलून जातं. मग आपल्याला दिसतात ते चहाचे मळे, डोंगर रांगा आणि थंडगार हवा. आणि अचानक जाणवतं आपण जंगलातून बाहेर येऊन डोंगरांच्या कुशीत आलो आहोत. तर बरोबर 4:53 आपण आलो ते मलक्कपारा नावाचं एक ठिकाणी पहिलं गाव लागलं. आणि काय यार, खरंच हा जंगल सफारीचा अनुभव आहे ना, जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा खरंच म्हणजे केरळमध्ये याल तर एक वेळेस मुन्नारला नका जाऊ, थेक्काडीला नका जाऊ, पण हा जंगल टूरचा एक अनुभव नक्की घ्या. खरंच जबरदस्त आहे एकदम हे. आणि हे बघा, हे मलक्कापारा फॉरेस्ट स्टेशन आहे इथले हे. आणि इथं मागं हॉटेल्स पण आहे 2-3. खरंच मस्त आहे एकदम. मित्रांनो, जंगल संपतं आणि अचानक समोर उघडतं हिरव्या चहाच्या मळ्यांचं स्वप्नवत जग. हा आहे मलक्कापारा पुढचा प्रवास. म्हणजे आपण अधिरापल्लीपासून मलक्कापारापर्यंत येतो तेव्हा संपूर्ण जंगलातला प्रवास असतो. आणि मलक्कापारापासून वालपराईकडे जेव्हा निघतो तेव्हा संपूर्ण प्रवास हा चहाच्या मळ्यातून होतो. मलक्कापारा मागे पडताच घनदाट जंगल हळूहळू विरतं आणि समोर दिसू लागतात फक्त चहाचे मळे, डोंगरावर पसरलेली हिरवळ आणि धुक्यात हरवलेला रस्ता. हा भाग म्हणजे वालपराईच्या दिशेने जाणारा स्वर्गमार्ग आहे. डोंगराच्या कुशीत सरळ रेषेत मांडलेले चहाचे झाडांचे मळे हे जणू धुक्याच्या चादरीतून डोकावणारी सूर्यकिरणे. आणि त्या मळ्यातून शांतपणे सरकणारी आपली बस. क्षणभर वाटतं आपण कुठल्या तरी चित्रपटाच्या सीनमध्येच आलोय. तर नक्कीच या बसचा प्रवास प्रत्येकाने अनुभवा. या रस्त्यावर बस हळूच चालते, कोणतीही घाई नाही, कारण इथे वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं नाही तर निसर्ग अनुभवणं महत्त्वाचं आहे. हे बघा, आता इथून तामिळनाडूची बॉर्डर सुरू झालेली आहे. वलपराई 25 किलोमीटर, पोलाची 82 किलोमीटर, उटी 213 आणि कोडाईकनाल 201. आणि ही केरळ आणि तामिळनाडूची बॉर्डर आहे. आणि हे बॉर्डरवरचंच गाव आहे म्हणजे मलक्कापारा. आणि आता आपण जाऊ ते वलपारा इकडे 25 किलोमीटर. तर वरपलाई इथं उतरलो. आणि इथं उतरल्या लगेच पोलाचीची बस उभीच भेटली मला. आणि ही बस जाईल पोलाचीची. आता थोडा चहा वगैरे पिऊ आपण, नाश्ता करू काहीतरी आणि मग निघू. तामिळनाडू गव्हर्नमेंटची बस आहे ही. तामिळनाडूची ट्रिप करताना संपूर्ण आपण अशाच बसमधून प्रवास केलेला आहे. तर आता जागा फिक्स करू आपण आधी आणि मग चहा प्यायला येऊ.
तर वर पलाईवरून पोलाचीचं जे तिकीट पडलंय 64 रुपयाचं. आता यात्रा आपली सुरू झाली पोलाची कडची. तर आपल्याला आता रेल्वे स्टेशनला जायचंय म्हणून आपण काही पोलाचीच्या बस स्टँडवर गेलो नाही. आपण इथं उतरलोय. हे बघा, इथून पोलाचीचं बस स्टँड आहे जवळ. तर हॉटेल गोवीर कृष्णा व्हेजिटेबल इथं आलेलो आहे आपण. तर इथं आता आपला रात्रीचं डिनर आपण करणार आहे. इथलं हे मेनू आहे. इथला हे बघा, हा वेगळा वेगळा मेनू आहे. आता हे सगळं याच्यात लिहिलेलं आहे. हा साईडला इंग्लिशमधून पण आहे. लेमन राईस, टोमॅटो राईस, कर्ड राईस, सांबर राईस, व्हेज बिर्याणी, सांबर वडाई, कर्ड वडाई, असं वेगळे वेगळे. तर आपण टोमॅटो राईस इथं ट्राय करू आणि खाऊया आपण. ओके. प्रॉपर केळीचं पान राहतं वाढण्यासाठी. आणि खरंच एकदम साऊथमध्ये जेव्हा येतो ना आपण तेव्हा हीच एक खासियत आपल्याला पाहायला मिळते इथं. तर हाय आपला राईस आणि हे कर्ड. ओके, तर जेवण करूया आपण आता. हे कालचा आपला मुक्काम राहिला होता पोलाची जंक्शनवर. पोलाची जंक्शनवर एक AC हे थांबण्याची व्यवस्था आहे, तिथं थांबलो होतो आपण. आणि आता ही ट्रेन ही आपली जी जाईल मेट्टुपालॅमला. या ट्रेनचा जो नंबर आहे तो 16766. ॲक्च्युली ही ट्रेन 4:50 इथून जाते, परंतु ही फार वेळेच्या आधी आली. म्हणजे 4:05 इथं आली आणि फार धावपळ करत इथपर्यंत यावं लागलं. तो वर 16766 आणि बरोबर ही 7:50ला पोचल मेट्टुपालॅमला. मेट्टुपालॅम म्हणजे जे उटीपासून 70-80 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर जाऊ आपण आता इथून. तुत्तुकुडीवरून निघते आणि मेट्टुपालॅमपर्यंत जाते. ओके. आणि मी बॅग मध्ये ठेवून तिकीट काढायला गेलो होतो. हे बघा, पावणे 7 वाजता आपण पोहोचलेलो आहे कोइंबतूरला. कोइंबतूरवरून पण आपल्याला उटीला जाता येतं. म्हणजे 100 रुपये बसचं तिकीट लागतं. जर तुम्ही कोइंबतूर रेल्वे स्टेशनला आले, जर तुमची ही ट्रेन नसेल तर तुम्ही बस स्टँडवर जाऊन बसनी इझिली उटीला जाऊ शकता. 70-80 रुपये तिकीट लागतं फक्त बसचं इथून कोइंबतूरवरून उटीला जाण्यासाठी. परंतु आपल्याला मेट्टुपालॅमवरूनच बस मिळेल आता डायरेक्ट. शेवटचं जे स्टेशन आहे आपल्या ह्या ट्रेनचं तिथूनच मिळेल. आणि आपण आता मेट्टुपालॅमला जाऊ. मेट्टुपालॅमला साधारणतः 7:30पर्यंत ही ट्रेन पोचल आणि मग आपला प्रवास सुरू होईल तो उटीकडचा. तर फायनली 7:24 आपण पोहोचलेलो आहे मेट्टुपालॅम रेल्वे स्टेशनवर. आता मेट्टुपालॅम रेल्वे स्टेशनवरून पुढची प्रोसेस अशी राहणार आपली का आपल्याला इथून पकडायची बस उटीसाठी. परंतु आपल्याला आधी थोडा नाश्ता करावा लागेल. हे बघा, हे जी ट्रेन होती ही तुत्तुकुडी मेट्टुपालॅम. तुत्तुकुडीवरून निघते ती 16:766 मेट्टुपालॅमपर्यंत. आणि आता परत इथून निघाल 16:765 तुत्तुकुडीपर्यंत. तर अशी ही ट्रेन आहे. आणि आता बाहेर जाऊन पाहूया आपण बस स्टँड, उटीसाठीची बस आणि संपूर्ण आता कशा रीतीने आपण पोहोचू शकतो उटीला.
ते बघूया. आता मेट्टुपालयम रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक वेगळा रोड जातो, परंतु मी आता स्टेशन मास्टरला विचारलं तर त्यांनी सांगितलं का पुढं जाऊन इथंच राईट साईडला आपल्याला जावं लागेल आणि पुढंच बस स्टँड आहे लगेच. तर तिकडंच चाललोय आपण आता बस स्टँडकडं. मेट्टुपालयमचं रेल्वे स्टेशन पासून आपण जातो ह्या रोडनी 400 मीटर अंतरावर मेट्टुपालयमचं बस स्टँड. आणि समोर हे जे डोंगर रांगा दिसत आहे त्याच डोंगर रांगेतून प्रवास करून आपल्याला जायचं आहे आता उटीला. तर 50 किलोमीटरचं अंतर आहे इथून आणि बस स्टँड पण जवळच आहे. जर तुम्हाला उटीला यायचं असेल तर सर्वात बेस्ट ऑप्शन आहे कोइंबतूरच्या रेल्वे स्टेशनला जर आले तुम्ही तर तुम्ही डायरेक्ट बसनी उटीला येऊ शकतात. 70-80 रुपयामध्येच उटीला पोहोचू शकाल. आणि परंतु आपण कोइंबतूरला न थांबता आपली ट्रेन इथपर्यंत होती म्हणून आपण इथं आलो आणि आता चाललो आहे आपण. बघा ह्या लोकल गाड्या पण आहे, अशा प्रायव्हेट गाड्या पण आहे उटीला जाण्यासाठी. कितना बोले हो एक जन का? 300 रुपये. ओके ओके ओके. ते ह्या गाडीचे 300 रुपये एक जणाचे म्हणता येते. ठीक आहे, परंतु आपल्याकडं वेळ आहे त्याच्यामुळं आपण जाऊ बसनी. तो अशा लोकल गाड्यांनी पण जाऊ शकतात तुम्ही. मेट्टुपालयमच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर इकडं थोडं पुढं आल्यानंतर हा रस्ता इथं बंद दिसतो तुम्हाला. मग आता इथून बस स्टँडवर जायचं कसं, तर हा मेट्टुपालयम गावातून जाणारा हा छोटासा रस्ता आहे, त्याच रोडाने आपल्याला जावं लागतं बस स्टँडकडं. ॲक्च्युली हे चहाची टपरीवाली होती, त्यांनी सांगितलं. तर आपली बॅग्स घेऊन अशा ह्या गावातून आपल्याला जावं लागतं आता. आणि मी जिथं जातोय ना तिथं मला मांजरी दिसतच आहे बरं का. हे बघा आता आणि या मधल्या रस्त्याने जे भाजी मार्केट पाहिलं आपण तिथून आपण लगेच पोहोचतो ते मेट्टुपालयमच्या बस स्टँडवर. एकदम जवळच असं हे बस स्टँड. तर आपल्याला पाहिजे आता उटीची बस कुठं लागते इथं. तर हे उटी का बस कहा लगे का इधर क्या? ओके ओके हां. हे बघा बरंचसं मोठं बस स्टँड हे आणि इथं लिहिलेलंच उटी. आणि तामिळनाडू बसची विशेषता काय का माहिती आहे का, हे जे वरती बॅग ठेवण्यासाठी असतं ना त्याच्यात किती मोठी बॅग, आता माझी मोठी बॅग आहे ती बरोबर बसती. परंतु केरळमध्ये जेव्हा मी प्रवास करत होतो ना तेव्हा बॅग्स ठेवायला फार अडचण व्हायची. कारण की हे जे बनवलेले ना याला वरती असं बनवलेलं राहायचं, त्याच्यामुळे बॅग मध्ये जात नव्हती तिथं. तर आता लवकरच आपला प्रवास सुरू होईल उटीकडे. ओके.
उटी 5 किलोमीटर राहिलेले आता आणि खिडकीची काच लावून घेतली कारण की आता थंडी वाजायला लागली यार. विशेष वाटर राहिलं. कालपर्यंत गरम उकडाने हैराण झालो होतो आणि आता इथून थंडीचा अनुभव येतोय. 9:30 वाजलेले आता आणि 10 मिनिटात आपण पोचू उटीच्या बस स्टँडवर. वेलकम टू उटी. 9:40 आपण उटीला पोहोचलेलो आहे. ॲक्च्युली उटीच्या बस स्टँडवर नाही उतरलं मी कारण की आपल्याला ज्या हॉस्टेलमध्ये स्टे करायचं आहे ना ते इथून जवळ पडते पायी जाण्यासाठी. त्याच्यामुळे मी हा जो चौक आहे इथला म्युन्सिपाल्टी चौक तिथंच थांबलेलो आहे. म्हणजे तिथंच उतरलो. आता इथं बस स्टॉप आहे आणि उद्या जाऊ सकाळी आपण म्हैसूरला त्या ह्या रोडने. आणि हा मेन चौक आहे इथं उटीमधला. तर आज उटीमध्ये आपण फिरू, बघूया कसा अनुभव राहतो, कसा एकंदर पूर्ण एक्सपिरियन्स येतो आपला उटीमधला. तर जाऊया आपण इथून हॉस्टेलकडं. कसा रूम घ्यायचा, कुठं राहायचं ते देखील दाखवलं तुम्हाला. उटीमध्ये आल्यावर राहण्याची व्यवस्था काय, तर उटीत बरेच सारे हॉस्टेल, गेस्ट हाऊस, लॉजेस, हॉटेल्स बनलेले. तुम्ही तुमच्या रेफरन्सनुसार, प्रेफरनुसार तुम्हाला कसे पाहिजे त्यानुसार घेऊ शकतात. AC, नॉन AC. आता सगळीकडं म्हणजे एकदम गरम वातावरण आहे, परंतु उटीमध्ये 12 महिने थंड वातावरण असतं. मला तर इथं एंट्री केल्याच थंडी वाजायला लागली होती. तर जे तामिळनाडू गव्हर्नमेंटचं जे यूथ हॉस्टेल आहे तिथं मी आलेलो आहे. तुम्हाला मी हॉस्टेलचा एक टूर देतो कसं हे हॉस्टेल आहे. आता हा जो आहे हा बाल्कनी एरिया होता आणि हे असे बेड्स इथं आहेत. सकाळी 10 वाजता चेक इनचा टाईम असतो. कॉमन बाथरूम आहे इथं आणि असे बेड्स आहे. एका रूममध्ये असे टोटल 16 बेड्स इथं आहे. लॉकर देखील इथं आहे, परंतु याची चावी लॉक. आणि काही असा संपूर्ण हॉस्टेलचा एरिया आहे हा. पाणी पण आहे, गरम पाणी, पिण्याचं पाणी, ऑरोचं पाणी आहे. आणि एक क्लॉक रूम देखील आहे खाली. लॉबी एरिया दाखवतो तुम्हाला. लॉबी एरियाच्याच तिथे एक क्लॉक रूम देखील आहे. आणि असे टोटल 14 आणि हे एका मजल्यावर तिथं खाली वरती असे बरेच सारे बेड्स इथं अवेलेबल आहे. ओके, अशा रीतीने आपण यूथ हॉस्टेल घेतलेले आहे. आता थोड्याच वेळाने आपण उटीमध्ये कसं कुठं फिरायचं ते बघूया. ते देखील मी तुम्हाला दाखवतो. तर अधिरापल्लीपासून सुरू झालेला आपला प्रवास वालपलाई आणि वालपलाईवरून पोलाचीवरून मेट्टुपालयम आणि मेट्टुपालयमवरून उटीपर्यंत पोहोचलेला आहे. तर या संपूर्ण व्हिडिओत आपण कशा रीतीने उटीला येऊ शकतात, जंगल प्रवास कशा रीतीने करू शकतात आणि मेट्टुपालयमला रेल्वेने येऊन उटीला कशा रीतीने बस घेऊ शकतात हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा. काही प्रश्न उपस्थित होत असतील तर कमेंट करून नक्की विचारा. आता पुढील भागात आपण पाहूया का उटीमधील प्रेक्षणीय स्थळे कोणती आहे आणि ते आपण कशा रीतीने फिरू शकतो. तोपर्यंत धन्यवाद.